बिग बॉस मराठीचा 5वा सीझन मोठ्या प्रमाणात गाजल्यानंतर अनेक प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, ती म्हणजे 6व्या सीझनची। मग या 6व्या सीझनमध्ये नेमके कलाकार कोण कोण असणार, काय असणार? खरंच ज्या पद्धतीनं 5वा सीझन मोठ्या प्रमाणात गाजला होता, त्याच पद्धतीनं 6वा सीझन सुद्धा गाजणार का? कारण की 5व्या सीझननं मोठ्या प्रमाणात TRP वाढवली होती, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट हे मोठ्या प्रमाणात वाढले होते, म्हणूनच 5व्या सीझनसारखा सीझन कुठं होणार नाही अशी देखील चर्चा सुरू झाली होती। पण मात्र या 6व्या सीझनमध्ये सुद्धा तोड कलाकार त्या ठिकाणी घेतलेले आहेत, म्हणून 6व्या सीझनमध्ये सुद्धा राडा होणार आहे असं भाऊच्या धक्क्यावर भाऊचं म्हणणं आहे। पण मात्र प्रेक्षकांचं नेमकं म्हणणं काय आहे? खरंच हे 6वं सीझन गाजणार का फेल ठरणार? हेच सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण बिग बॉस मराठीचं 5वं सीझन पाहिलं तर हे 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं, कारण की 5व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला होता। मग सूरज चव्हाण हा एक रील स्टार होता, अतिशय सामान्य घरातून बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचला होता आणि त्याचं राहणं, त्याचं बोलणं हे सगळं काही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडलं होतं। म्हणून प्रेक्षकांना सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं खेळतो म्हणून प्रेक्षकांची मोठी गर्दी ही 5व्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। मग सूरज चव्हाणच्या जोडीलाच त्या ठिकाणी छोटा पुढारी होता, छोटा पुढारीने त्याची वेगळी कमाल दाखवली होती। तर त्यामध्ये निक्कीसुद्धा होती, वर्षा उसगावकर होत्या, अभिजित सावंतसुद्धा होता। अशा पद्धतीनं बिग बॉसच्या 5व्या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार असल्यामुळं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं। मग तळागाळातले कलाकार घेतले, रील स्टार घेतले, ज्यांच्या मागं फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत असे कलाकार घेतले तर बिग बॉस चांगल्या पद्धतीनं चालू शकतं असं कुठंतरी बिग बॉसच्या लक्षात आलं, म्हणून 6व्या सीझनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं कलाकार घ्यायचं ठरवलं। पण मात्र ज्या पद्धतीनं राडा 5व्या सीझनमध्ये झाला होता ते 6व्या सीझनमध्ये होईल का हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। कारण की या 6व्या सीझनचा जर आपण विचार केला तर 6व्या सीझनमध्ये छोटा पुढारी जसा 5व्या सीझनमध्ये होता तसा 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके नावाचा छोटा डॉन घेतलेला आहे आणि तो त्याच पद्धतीनं 6वं सीझन गाजवणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे। मग 5व्या सीझनमध्ये एक गायक होता अभिजित सावंत नावाचा, मग 6व्या सीझनमध्ये सुद्धा या सचिन कुमार नावाचा महाराष्ट्रातला प्रसिद्ध गायक आहे। केसावर फुगे, रस प्यायला ये म्हणलं माय असे प्रसिद्ध गाणे सचिन कुमावत यांचे आहेत, म्हणून सचिन कुमावत यांची सुद्धा भर या 6व्या सीझनमध्ये पडलेली आहे। जर आपण पाहिलं तर 5व्या सीझनमध्ये निक्की तांबोळीने सुद्धा चांगलं सीझन गाजवलं होतं। मग तिची कमी या एपिसोडमध्ये किंवा या सीझनमध्ये कमी पडू नये म्हणून त्या ठिकाणी भर पडली आहे, ती म्हणजे सोनाली राऊतीची। सोनाली राऊत त्याच पद्धतीनं आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहे। मग तिचं म्हणणं कोणाला पटतं नाही पटत, तिनं भांडणं कोणासोबत करायचे, त्यासाठी या सीझनमध्ये आपल्याला दीपाली सय्यद यासुद्धा बघायला मिळणार आहेत। जशा 5व्या सीझनमध्ये ज्येष्ठ कलाकार म्हणून वर्षा उसगावकर होत्या, सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना समजून सांगायचं काम करत होत्या, तेच काम या सीझनमध्ये दीपाली सय्यद या करणार आहेत असं आपल्याला चित्र या 6व्या सीझनमध्ये दिसतं। आता या 6व्या सीझनमध्ये जरी तसं चित्र दिसत असलं तरीसुद्धा 5व्या सीझनची बरोबरी 6वं सीझन करणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे। पण मात्र आता जसे जसे दिवसामागं दिवस जातील, एक एक आठवडा पार पडेल तसं तसं या कलाकारांचे हावभाव, कलाकारांचं ते त्यांच्या आतमधल्या भावना ह्या समोर येतील आज सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। मग खरंच ज्या पद्धतीनं 5वं सीझन मोठ्या प्रमाणात हिट ठरलं होतं त्याच पद्धतीनं 6वं सीझनसुद्धा हिट ठरेल का? कारण की त्याच सारखे कलाकार या सीझनमध्ये सुद्धा घेतलेले आहेत, म्हणून त्याची बराबरी हे करेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।